दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या. स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त ढापलेलं होतं, मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं. अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणती अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला. हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या. अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून MIDC भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पडल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत हा दारू पित असतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या भागातील CCTV यांची सगळ्यांची आम्ही चेक केले. CCTVवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली. तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली. दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली. अशा दोघे आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाब मान्य करून त्या अनुषंगाने त्याच्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीने हत्यार जे वापरले ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे. पुढील तपास मृदुला नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यातील नावे ते देखील निष्पन्न झालेले त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत. जो गुन्हा होता खुनाचा हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला आहे. अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो.